अत्यंत निस्पृह होते. याचा अर्थ कामाच्या मोबदल्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं आणि त्याच्याकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं होतं असा त्याचा अर्थ होत नाही. अमुकच मिळालं तर तमुकच करीन असा विचार त्याही वेळेला मामांनी केला नव्हता. कारण त्याही वेळेला पॅकेज ही सिस्टीम नव्हतीच. कितीचं पॅकेज मिळालं ही सिस्टीम नव्हतीच. हा विचारच नव्हता, ही पद्धतीच नव्हती. आपल्या मुळात काय असतं, मी त्याला थोडंसं सामान्यत्वाकडे नेतो. माणूस विचारी असला की तो सुखी होतोच. एक सामान्य नियम आहे. माणूस विचारी असला की सुखी होतो हे जे सूत्र आहे याच्या मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. नुसतं विचार केला, विचारा वाचून न पवीचे समाधान म्हणजे काय? म्हणजे विचार केला की समाधान मिळतं म्हणजे काय? विचाराने समाधान मिळतं, विचार केला की सुख मिळतं. या विचार आणि सुख या दोन संकल्पनांना जोडणारे बरेच विचार असतात. समर्थांनी प्रश्न विचारला की नाही, सगळ्यांना माहिती असणारा प्रश्न आहे. समर्थ प्रश्न विचारतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुची शोधोनी पाहे. समर्थांनी प्रश्न विचार. बघा बाबा, जगी सर्व सुखी, आपण हे कधी कधी सांगतोय जगात कोणी सुखी नाही. समर्थ म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे? पण समर्थांच्या वचनाचा मी जरा वेगळा अर्थ लावतो, थोडा वेगळा अर्थ लावतो. समर्थांनी प्रश्न विचारला जगी सर्व सुखी असा कोण आहे? कुणाकडेच याचं उत्तर नाही. पण संतांकडे सर्व प्रश्नाची उत्तरं असतात. समर्थांनी लगेच उत्तर दिलं, जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी. विचारी जो पुरुष आहे तोच या जगतामध्ये सर्व सुखी आहे. कशावरून? मना तू शोधोनी पाहे. बघ, जिथं जिथं विचारी पुरुष दिसतात तिथं तिथं जाऊन बघ, त्यांचं जीवन सुखी आहे का नाही बघ, मना बघ. समर्थांनी उत्तर दिलं ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी. हे त्याचं उत्तर आहे, समर्थांनी दिलेलं उत्तर आहे. विचारी हाच जगतामध्ये सगळ्यात सुखी आहे. प्रमाण काय आहे? अरे जिथं जिथं विचारसंपन्न महात्मे तिथं जाऊन मनाने पाहावं ना. मना तुझी शोधोनी पाहे, विचारी सर्व सुखी आहे का नाही? जे जे विचार करतात ते ते सुखी आहेत. दीर्घ संसार रोगस्य विचारोही महौषधम. या संसार नावाच्या रोगावर विचार हे महाऔषध आहे. योग वसिष्ठ बोलतं, विचार करणारा सुखी होतो. पण विचार आणि सुख या दोन गोष्टी एकत्रित आणण्याकरता मध्ये काही एक विचारांचा सोपान आवश्यक असतो. कशाचा विचार केला तर सुखी, कसा विचार केला तर सुखी, कुणी विचार केला तर सुखी, विचाराचं अवलंबन काय असावं, काही मधला सोपान आहे. विचारी माणूस का सुखी होतो? मी त्याचा छोटासा युक्तिवाद करतो. याला पुष्कळ आयाम आहे, विषयाला मोठा आयाम आहे. आपण किती विचार करू तरी विचार आणि सुख यांचा सांधा आपल्याला पूर्णत्वाने जोडता येणार नाही आता. पण मी थोडासा एक छोटासा युक्तिवाद या संबंधानं करतो. विचारी माणूस का सुखी असतो? काही नाही, एकच कारण आहे, विचारी माणसाच्या गरजा कमी असतात म्हणून. संपलं. एक छोटा युक्तिवाद आहे. विचारी माणसाच्या गरजा कमी असतात म्हणून विचारी माणूस सुखी असतो. गरजा वाढल्या दुःख येणारच आहे. पूर्वीच्या, आज आपण म्हणतो ना, आता कुणालाही विचारा, आपल्यासारख्या तरुणांचं तर सोडून द्या, आपल्यासारख्या म्हणजे आपल्यासारख्या तरुणांचं तर सोडून द्या, एखाद्या वयोवृद्ध माणसाला तुम्ही विचारून पहा, का पूर्वीचा काळ सुखी होता का आत्ताचा? तो काय म्हणेल? काय म्हणेल? काय बरं, जाऊ द्या, आपल्याला विचारून पहा, जुने लोक सुखी होते का आत्ताचे? हो, जुना काळ चांगला होता का आत्ताचा? जुना काळ. का चांगला होता? जुने लोक का सुखी होते? गरजा कमी होत्या. दुसरं उत्तर नाही. काही गरजा, आम्ही खरं सांगू, जुना काळ का चांगला होता सांगू, एकाच त्यावेळेला मोबाईल नव्हता, बस संपलं. एकच उत्तर आहे माझ्या दृष्टीत, दुसरं काहीच नाही. आपण गरजा जेवढ्या वाढवू तेवढ्या वाढतात आणि मग गरजांची एकदा सवय लागली की ही गरज न राहता अपरिहार्यता बनते. सगळ्या दुःखाचं मूळ तिथे आहे. कशाची गरज होती मामांना सांगा ना? गरजा किती सीमित, 2 वेळचं जेवण, राहायला खोली, संपलं. अन्न वस्त्र निवारा माणसाच्या मूलभूत गरजा म्हणून सांगतो आपण, पण या मूलभूत राहिल्या आहेत काय? आता मूलभूत गरजांबरोबर वीज,
मूलभूत गरज झाली. आता हे किती सांगू, पेट्रोल मूलभूत गरज झाली, पेट्रोल डिझेल तेल जे काही असेल ते. आणि फोन. आता अन्न वस्त्र निवारा या 3 राहिल्या नाहीत, आता 6 गरजा झाल्या मूलभूत. अन्न वस्त्र निवारा पेट्रोल डिझेल इलेक्ट्रिसिटी फोन या माणसाच्या मूलभूत 6 गरजा असतात. पुढे आता बघा, पुढच्या पिढीला शिकवताना हेच शिकवणार आहे शाळेमध्ये जर शिकवलं तर. कारण पुढच्या पिढीच्या हातातच फोन आला, आता त्यांना शिकवायचीच गरज राहिली नाही, त्यांना शिक्षकापेक्षा जास्त कळतं. आणि आपण मोठ्या अभिमानानं हे सांगतो, मला मोबाईल मधलं कळत नाही हो, नातवाला सगळं कळतं. ह्याच्यात तुझा शहाणपणा नाही. त्याच्या हातात देऊन त्याला सगळं कळतं असं म्हणणं हा वेडेपणा आहे. हे त्याला कोण समजावणार आहे? गरजा आम्ही जेवढ्या वाढवू तेवढ्या वाढत राहतात. मग एक घर झालं, त्याच्या वरच्या मजल्याची गरज निर्माण झाली, मग एवढं पुरत नाही, मग दुसऱ्या घराची गरज निर्माण झाली, एवढं पुरत नाही, मग बंगल्याची गरज निर्माण झाली. मग असं मामांना स्वतःचं घरच नव्हतं पुण्यात. लागतच काय, लागतच काय. आल्यानंतर नातेवाईकांकडे राहिले, नंतर रामकृष्ण मठामध्ये राहिले, इथं महाविद्यालयामध्ये राहत होते, तेव्हा महाविद्यालयाचा बंगला त्यांच्याकरता उपलब्धच होता प्राचार्य म्हणून. ज्या वेळेला ते वसतिगृहाचे संचालक होते त्यावेळेला वसतिगृहाचा बंगला त्यांच्याकरता उपलब्ध होताच आहे. झाल्यानंतर रामकृष्ण मठामध्ये गेले, त्याच्यानंतर आळंदीला आले. कुठे घर स्वतःच? गरज काय आहे सांगा ना. अर्थात मला याची कल्पना आहे की हे प्रवचनामध्ये बोलणं खूप सोपं असतं, याची मला कल्पना आहे. पण तरीही गरजा जेवढ्या सीमित असतात, गरजा जेवढ्या सीमित असतात तेवढं माणसाचं जीवन संपन्न होत जातं. आम्ही गरजा जेवढ्या वाढवू तेवढं ते जीवन अधिकाधिक आशाबद्ध होत जातं. आशाबद्ध तो जगाचा दास, पण पूज्य तो उदास जनामध्ये. पण जो उदास राहतो तो जनामध्ये पूज्य होतो. हे तुकोबारायांचं वचन जर आपण लक्षात घेतलं तर उदासीनता हे आपल्या पूज्यतेचं उपादान ठरतं. हे तुकोबारायांचं बोलणं लक्षात घेतलं पाहिजे. कशाची उदासीनता? कशाची? कोणती उदासीनता? नाही काही करा मला काय त्याचं, ही उदासीनता नव्हे. ही उदासीनता नव्हे, हा वेडेपणा आहे. औदासीन्य आणि वेडेपणा याच्यात अंतर आहे. वेड्याला दगड मारला आणि रक्त आलं तरी वेडाला काही वाटत नाही, ही उदासीनता नाही, हा वेडेपणा आहे. औदासीन्य हे शरीराच्या संबंधानं नसतं. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि हे म्हणत असताना सुखदुःख समे कृत्वा लाभालाभो समौ कृत्वा जया जयो समौ कृत्वा इथं औदासीन्य आहे. ते औदासीन्य शरीराच्या संबंधानं नाही. मग कुठे आहे? सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभही न धरावे मना माझी. औदासीन्याचं स्थान ते आहे. ज्ञानोबाराय चिंतन करता मना माझी तस्मिन अनन्यता तद्विरोधेषु उदासीनता. नारद महर्षी बोलतात भक्तिसूत्रात, अनन्यतेच्या विरोधी उदासीनता असते. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः. सर्वारंभ परित्यागी व्यापक आणि उदास जैसे का आकाश. ज्ञानोबराय आचार्यांनी उदासीन शब्दावर भाष्य करताना म्हटलंय, गीता भाष्य पहा आपण. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो. उदासीन म्हणजे काय त्याच्यावर भाष्य करताना आचार्यांनी म्हटलंय, न कस्यचित मित्रादे हे पक्षम भजते यहासह उदासीन. न कस्यचित मित्रादे हे पक्षम भजते. कारण शत्रूचा पक्ष कुणी घेत नसतंच. जो मित्राचाही पक्ष घेत नाही त्याला उदासीन म्हणतात. शत्रूचा पक्ष कोणीच घेत नाही. मी गंमत म्हणून उदाहरण सांगत असतो, याला गंमत म्हणूनच सांगतो, जरा आपल्याला विचारतो, तुम्ही ऐकू नका. मला सांगा, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये जर क्रिकेटची मॅच चालू असली तर कोण जिंकावं असं वाटतं तुम्हाला? जरा प्रामाणिकपणानं सांगा. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये जर क्रिकेटची मॅच चालू असली तर कोण जिंकावं असं वाटतं? काय ऑस्ट्रेलिया भाकरी देते काय आपल्याला रोज? आपला उदरनिर्वाह चालवते काय? काय अर्थ काय? काही नाही. अर्थ एकच आहे, शत्रूची बाजू कोणीच घेत नसतं. शत्रूची बाजू कोणीच घेत नसतं, पण मित्राचीही जो बाजू घेत नाही त्याला उदासीन म्हणा. न कस्यचित मित्रादे हे पक्षम भजते. कशा करता मी सांगतोय आपण लक्षात घ्या. गरजा जेवढ्या कमी
तेवढा मनुष्य सुखी. आणि गरजा कमी होण्याकरता विचार लागतो, विचार. म्हणून विचाराने मनुष्य सुखी होतो, हे जे म्हणणं आहे त्याच्या मधला सांधा जोडून देण्याकरता मी छोटा युक्तिवाद केलाय आपल्या समोर. बघा, गरज जो विचारवंत असतो त्याच्या गरजा नसतात फार. ज्ञानोबारांच्या काय गरजा होत्या मला सांगा, तुकोबारांच्या काय गरजा होत्या मला सांगा. एवढं द्रव्य आलं, छत्रपतींसारख्या राजांकडून आलं, पाठवणारे अवतारी राजे, ज्यांना पाठवलं ते अवतारी संत विभूती आहे. पाठवलेलं द्रव्य लुबाडून आणलेलं नाही, धर्मद्रव्य म्हणून पाठवलेलं आहे. पण तुकाराम महाराजांना नको म्हणता आलं की नाही? द्रव्याला नको म्हणता आलं की नाही? म्हणा ना हो म्हणून, काय बिघड, आपल्यावर येत नाही, तुम्ही चिंता करूच नका. आपल्याकडे आणतही नाही मी, यायचे काही कारण नाही. पण नको म्हणाले की नाही? कारण ती गरज नव्हती तुकोबारायांची, गरज नव्हती. मान सन्मान मिळाला, गरज नव्हती त्यांच्या जीवनाची. काय गरज आहे? वीणा चिपळ्या सोडलं झालं, सगळी संपत्ती तिथं. परमार्थमा काय? धन काय? टाळ चिपुळी या धन, संपलं. धन काय? गरज कशाची? एवढ्याच धनाची? टाळ चिपुळी या धन, बस संपलं. गरज काय? मामांच्या जीवनात काय गरजा होत्या? माऊलींच्या जीवनात काय गरजा होत्या? समाजाला सुख मिळालं पाहिजे एवढी एक तळमळ सोडली. काय कशा करता ते झटले? ताटी लावून बसणं ही काय गरज होती काय ज्ञानोबारांच्या जीवनाची? ताटी लावून बसण्यामध्ये त्यांना काय अपमानाचं चिंतन करायचं होतं स्वतःच्या? मान नको होता, अपमानाचा विषय नव्हता. कोणत्याही द्वंद्वयुक्त अशा गोष्टींची त्यांच्या जीवनाला गरज नव्हती. मामांच्या जीवनाच्या गरजा फार कमी, फार कमी. स्वतःचं घर नाही, घर नाही. दगडा मातीचं घर त्यांनी कधी बांधलंय नाही, तो विचारही त्यांच्या मनात आला नाही. पालघरला त्यांचं जे परंपरेनं वंशपरंपरागत घर होतं ते त्यांनी केव्हाच आपल्या पुतण्यांना देऊन टाकलेलं होतं. त्याच्याबद्दलची आसक्ती नव्हती. मी इकडे आलो नाही पण माझ्या वाट्याला कोणत्या खोल्या ठेवल्या आहेत कधी विचारलं नाही. कारण मामा जेव्हा पालघरला जात असत तेव्हा कोणालाही वाटत असे की मामांनी आपल्या घरी उतरावं. सगळी घरं त्यांचीच असतात. जेव्हा काहीच आपलं नसतं, वेदांताचा नियम आहे हा, मी सांगतो आपल्याला, वेदांताचा म्हणून सांगतो. जेव्हा काहीच आपलं नसतं तेव्हा सगळ्यावर सत्ता आपलीच असते. वेदांताचा नियम आहे. अनंतपतमे वित्तम यस्य मे नास्ति किंचन मिथिलायाम प्रदित्तायाम नमे दय्यते किंचन. जनक राजे बोललेच की नाही? जेव्हा काहीच आपलं नसतं ना तेव्हा सगळ्यावर सत्ता आपली असते. आपलं काही नाही असं समजा, मग सगळ्या स्त्रिया आपल्याला आई म्हणूनच मिळतात. कारण आपलं काहीच नाही ना, सगळे आपल्या माताच आहेत. माझा कोणताही भाऊ नाही, कोणी माझा भाऊ नाही, म्हणून जगतातला कोणताही पुरुष माझा भाऊच आहे. माझं काहीच नसतं तेव्हा सगळ्यावर सत्ता माझी चालते. मामांना कशाची गरज होती? काहीच नव्हतं. चार भिंती नाही, पण मामांचं जीवनचरित्र निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. बस अखंड ऐक्याला प्राप्त झालेले मामा यांनी निरंजनी घर बांधलं. निरंजनी एकटवाणे संग नेणे दुसऱ्याचा, असं मामांचं जीवनचरित्र. काही गरजा नव्हत्या, सुखसंपन्न जीवन मामा जगले. जोपर्यंत महाविद्यालयामध्ये नोकरी होती तोपर्यंत त्यांनी त्यांचा पगार घेतला, त्या पगाराचा योग्य विनियोग केला. अनेक ठिकाणी आपल्या गुरुजींच्या नावानं, अनेक ठिकाणी आपल्या गुरुभक्तांच्या नावानं, गुरुबंधूंच्या नावानं मामांनी त्या रकमेचा विनियोग केला. पारितोषिकं ठेवली. तत्वज्ञान विषयात पहिल्या येणाऱ्याला पारितोषिक, संस्कृत विषयात पहिलं येणाऱ्याला पारितोषिक. आपल्याजवळ आलेल्या रकमेचा हा विनियोग त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या प्रेरणा जिवंत राहाव्यात, विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे प्रवृत्त राहावं, विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा याच्या करता म्हणून त्या वयामध्ये त्यांना बक्षीस देणं अपरिहार्य असेल तर ती बक्षिसं मामांनी स्वतःच्या नावाने एकही बक्षीस मामांनी दिलं नाही. एकही बक्षीस नाही. पैसे सगळे त्यांचे, पण स्वतःच्या नावाने नाही. की तत्वज्ञान विषयामध्ये विद्यापीठात पहिलं येणाऱ्याला मामासाहेब दांडेकर पुरस्कार देण्यात यावा, नाही. स्वतःचे पैसे दिले पण कधी स्वतःच्या नावाचा आग्रह मामांनी कधी धरला नाही. आपल्या संपत्तीचा विनियोग केला, योग्य पद्धतीनं केला.
सद्गुरूंची कृपा झाली, सद्गुरू वियोग झाला आणि सद्गुरू वियोगानंतर किंवा सद्गुरू असतानाच त्यांच्या उत्तर कालामध्ये सद्गुरूंनी स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेची जबाबदारी मामांवर आली. मामांनी ते आनंदानं स्वीकारली. पण काही जबाबदाऱ्या येतात, इच्छा नसताना त्या स्वीकाराव्या लागतात. पण काही जबाबदाऱ्या येण्यामध्ये आपल्या जीवनाची धन्यता त्याच्यामध्ये सामावलेली असते. आपल्या जीवनाची धन्यता आहे त्याच्यामध्ये. वारकरी शिक्षण संस्थेची जबाबदारी मामांवर आली. मोठ्या आनंदानं मामांनी ती जबाबदारी स्वीकारली. काल सरांनी सांगितलं, आपणही काल चरित्रामध्ये त्याचा विचार केला होता की शिक्षण प्रसारक मंडळीच्या सदस्यत्वाचा विचार मामांसमोर आला नव्हता असं नाही, आला होता. पण मामांनी इतरांच्या इच्छेने सही केली, स्वतःच्या इच्छेने केली नाही. या जबाबदाऱ्या मामांना आपल्या उत्तर आयुष्यामध्ये नको वाटत असाव्यात कदाचित. नको, एकदा आपण तिथं काम केलेलं आहे, आपल्याला हवं ते कार्य आपण केलेलं आहे, जेवढं आपल्याला त्या बाबतीत काम करता येईल तेवढी पूर्ण सेवा आपण दिलेली आहे. आता त्या संस्थेबद्दल ममत्व निर्माण झालं तर कदाचित ते ममत्व आपल्याला अडकवून ठेवेल, आपल्याला अडकवून ठेवेल. त्याचा त्रास आहे. मामांना एकाने सांगितलं होतं, काय मामांना गाडी मिळाली नसती काय? गाडी मिळाली असती. आज रोज 10-5 किलोमीटर प्रवास करणाऱ्यांना गाड्या देतात लोक. मी महाराजांना म्हणत नाही, कोणी असेल त्यांना गाड्या देतात ना, लोक देतात. मामांना कोणी, अरे कितीतरी मोठे श्रीमंत मामांच्या पायाशी होते, कितीतरी होते, एक नाही. मनात आणलं असतं आणि मला गाडी हवी असं जर मामांनी नुसतं एक वाक्य उच्चारलं असतं तर प्रत्येकाने वेगळ्या रंगाची, वेगळ्या कंपनीची, ऐशोआरामाची गाडी मामांच्या दारात उभी केली असते. एकाने मामांना विचारलंही होतं. आणि आपण इतका प्रवास करतो, एसटीने करतो. त्या काळात गाड्या नव्हत्या, एवढ्या गाड्या नव्हत्या. ज्या श्रीमंतांच्या मागितल्या तर मिळत असे तिथे शब्द टाकायला मामांची इच्छा नव्हती. क्षुल्लक कारणाकरता आपला शब्द खर्ची व्हावा मामांना आवडत नसे. मुळातच त्यांना शब्द खर्च करावा हे आवडतच नसे. कीर्तन प्रवचनानंतर फारसं बोलणं ते टाळतच असत, फारसं बोलणं टाळतच असत. नको, जास्त बोलू नये, जास्त बोलू नये. किती बडबड, अनंत वाचाळ बरळती बरळ. कशा करता, कशा करता? काय नाही, फक्त करायचं असेल तर नामचिंतन, त्याचा वाचक शब्द आपल्या मुखातून बाहेर यावं बस. बाकी इतर काही म्हणू नये, इतर कशाचा गोंधळ करू नये बस. करायचं असेल तर भजन करावं, नाही तर शांत बसावं. भारतामध्ये आलंय, त्या संबंधाने विचार आलाय. अव्याहृतम व्याहृता श्रेय आहुः सत्यम वदेत व्याहृतम तद्वितीयम प्रियम वदेत व्याहृतम तत्तृतीयम धर्म्यम वदेत व्याहृतम तच्चतुर्थम. असं काही महाभारताने चिंतन, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम आपण म्हणतो त्या पद्धतीनं महाभारताने काही चिंतन केलंय. सोडून द्या. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये त्याचा विचार केलाय. कशासाठी नाही ती बडबड करत बसायची, कशा करता? त्याच्यापेक्षा नाहीतरी आबोला बरा ना, नाहीतर ते बरं. व्यर्थ गलबला करू नका. शब्द मामा कमी वापरत असत. असं असतं, इंद्रियांचं सामर्थ्य विनाकारण खर्च करायला लागलो की इंद्रियांमध्ये ताकद राहत नाही. गांधारीच्या दृष्टीमध्ये का ताकद आली? कारण नवऱ्याला दिसत नाही म्हणून गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली. आपली दृष्टी तिने विषयाकडे फाकूच दिली नाही म्हणून तिची दृष्टी पडल्याबरोबर दुर्योधनाचा देह वज्र झाला, वज्रप्राय झाला. का? कारण तिने आपली दृष्टी विषयाकडे फाकूच दिली नाही. हे जसं दृष्टीच्या बाबतीत आहे तसं शब्दाच्याही बाबतीत आहेच की नाही. व्यर्थ शब्द वापरणाऱ्या लोकांच्या शब्दाला वजन का येत नाही विचार करा. कारण ते शब्द विनाकारण खर्च केले जातात, विषयाकडे फाकले जातात. तेच शब्द जर आपण जपून ठेवले, म्हणून कमी बोलणाऱ्यांच्या शब्दाला जेवढं महत्व येतं तेवढं बडबड करणाऱ्या लोकांच्या शब्दाला येत नाही. तुम्ही कमी बोलून बघा, आपण काय बोलतो याच्याकरता लोक कान टवकारून असतात. घरात प्रयोग करून बघा, जाऊ द्या. कमी बोलायचं ठरवा, बोलायचंच नाही, जास्त बोलायचं नाही, कमी बोलायचं, कमी एकदम. अक्षर फारशी उच्चारायची नाहीत. वाढू का म्हटलं तर एवढंच करायचं, नको असलं एवढंच करायचं. शब्द खर्च करायचे नाहीत. कशाला आता किती खाऊ, मी खाऊन मरू का, हे बोलायचंच नाही.
कशा करता एवढे शब्द खर्च करायचे? संपलं. लागतच किती? एकतर हो लागतं, नाही तर हो लागतं. एवढंच लागतं. मग माणूस कमी बोलायला लागला की घरातले लोक म्हणतात, का हो कमी बोलता, नाराज आहेत, काही चुकलं काय आमचं, काही रागावलात का? उत्तर आहे आपल्याकडे. बोलायचं नाही का? आमचं काही चुकलं का? कधी बोलणार आहेत? आणि मग अशी परिस्थिती, लोकांना जेव्हा सवय होते की हे बोलत नाही आहेत, आणि मग जेव्हा आपण बोलण्याकरता तोंड उघडू, त्यावेळेला लोक कानात प्राण आणून आपलं बोलणं ऐकतील. अरे हा बोलत नाही, ज्या अर्थी आत्ता बोलतोय त्या अर्थी महत्वाचं आहे. मामा बोलत नसत फारसं, गप्पा करत बसलेत विनाकारण, 4 लोक घेऊन काहीतरी गप्पा चालल्या आहेत. कसं काय झालं, तुमचं आमचं कसं, तुमचं कसं, 7वा वेतन आयोग तुम्हाला लागू झाला, हे असल्या नका माझं पाशी वद प्रपंचाचे विषय नाही. जे काही असेल मामांचं बोलणं ते आध्यात्मिक होतं. आपले शब्द त्यांनी वाऱ्यावर खर्च होऊ दिले नाहीत. अवांतर बोलण्यामध्ये वेळ वाया घालवला नाही. कामामध्ये आपलं सगळं लक्ष केंद्रित केलं. काही जबाबदाऱ्या आपल्याला मिळाल्या, मामांनी त्या अत्यंत, मग त्या एका गृहस्थानी मामांना विचारलं, मी ते सांगत होतो, अहो म्हणे तुम्ही जर एक शब्द काढाल आपल्याला इतकं फिरावं लागतं, रोजचा प्रवास आहे, ST आहे. क्वचित प्रसंगी मामांनी ट्रकमध्ये बसून प्रवास केलेला आहे. आमच्या भागामध्ये जेव्हा मामा आले, महाराजांनी सप्ताह केला होता चिटमोगऱ्याला, देगलूरपासून जवळ, तिथं मामा आले. त्यावेळेला बैलगाडीतून न्यावं लागलं त्यांना, काही इलाजच नव्हता, रस्तेच नव्हते, करायचं काय? बैलगाडीतून मामा फिरले, घोड्यावरून फिरले, प्रसंगी बसमधून फिरले, मिळेल त्या वाहनानं फिरले. अतिशय श्रीमंताच्या अतिशय उच्च दर्जाच्या मोटारीमधून जाताना त्यांच्या मनाला कधी सुखसंवेदना नव्हत्या, आणि बैलगाडीतून जाताना त्यांच्या मनाला कधी दुःख संवेदना स्पर्शली. कारण हे आपलं नाही हे एकदा मानलं की तत्संबंधानं महत्व निर्माण होणारच नाही ना. त्या गृहस्थानी मामांना विचारलं, अहो रोज प्रवास करावा लागतो, आता हळूहळू वय उतरणीकडे लागलेलं आहे, शरीराला जपणं भाग आहे, कुठेतरी आपल्या शरीराचाही विचार आपण केला पाहिजे. तुम्ही एक शब्द टाकाल तर गाडी उभी राहील, तुम्ही नुसतं गाडीतला ग म्हणाल तर गाड्या उभ्या राहतील, इतकं तुमच्या शब्दाला वजन आहे. इतके लोक तुमच्या अवतीभोवती आहेत श्रीमंत. एखादी गाडी घ्यायला काय हरकत आहे? मामानी त्याला काय सांगावं? मामा त्याला म्हणाले, गाडी घेणं याच्यात अवघड नाही, पण ही गाडी आपल्याला नंतर मुक्त होऊ देत नाही. याचं काय करशील? ही गाडी आपल्याला बद्ध करून टाकते, माझी गाडी, माझी गाडी, माझी गाडी. मग ज्या वेळेला मरणाच्या वेळेला आपल्याला मुक्त व्हायचं असतं, मरणा ऐलीकडे परमात्मा स्वरूपाला प्राप्त होऊन जायचं असतं, त्यावेळेला अशा अनात्म पदार्थाचं ममत्व आपल्याला बंधमुक्त करेल काय? करणार नाही ना. मग कशाला पाहिजे गाडी? कशाला? अरे ज्याला गरज आहे तो येईल, घेऊन जाईल, ज्याला गरज आहे तो आणून सोडेल, ज्याला कीर्तन ऐकायचं असेल तो येईल, घेऊन जाईल मला, तो तिथं आदरानं नेऊन बसवेल, आणि मग माझं कीर्तन ऐकेल, मला आदरानं घरी आणून सोडेल. मला कशा करता या गोष्टी पाहिजे? घर करायचंय, अरे घर बांधून ठेवतो, मुक्त होऊ देणार नाही, गाडी मुक्त होऊ देणार नाही. मामा नवीन कपडे शिव. मला रंगनाथ गुरुजींची कथा आठवते. सोलापूरला ते यरमवार होते, आपल्याला माहिती आहे, यरमवार म्हणून होते. हां, ते यरमवारांच्या घरी गुरुजी उतरले होते. ते गुरुजींची बंडी जी होती ती थोडी इथं फाटली होती. यरमवार कापडांचे व्यापारी सोलापुरातले प्रसिद्ध. तर त्यांनी गुरुजींची ती फाटकी बंडी बघून गुरुजींना म्हटलं की गुरुजी ही बंडी फाटली, जरा 2 नवीन शिवून घेऊयात का? आपण इथं आहात, आपण मुक्काम आहे आपला, तर 2 दिवसात शिवून मिळतील, बंडी शिवायची काय? गुरुजींनी त्याच्याकडे बघितलं, ते म्हणले अजून 1-2 वर्ष जाईल, हे एवढंच फाटलंय, तेवढं शिवून घेऊ, कशाला नवीन पाहिजे? नवीन कपडे सुद्धा नको वाटतात या महात्म्यांना. आणि आम्हाला रोज कीर्तनाला नवीन धोतर, नवीन शर्ट असल्याशिवाय आम्ही उभं राहत नाही. हाराचा डाग पडला, गेलं, नवीन पाहिजे, रोज नवीन पाहिजे. मामा म्हणत असं, जेवढ्या गोष्टी आपण जास्त स्वीकारू तेवढी आपली बद्धता आपण स्वतःच्या पायात घालून घेऊ. जेवढं आपण तोडत राहू, बाजूला करत राहू. म्हणून काही वेळेला त्यांना इतकं रागानं बोलावं लागलं. त्या रागाच्या बोलण्यामध्ये माणसांना कदाचित वेगळं काही वाटलं असेल, पण ही मामांनी मोक्षाची केलेली व्यवस्था होती हे किती जणांना कळेल? मामा, एक लक्षात घ्या, मामा रागीट नव्हते, मामा स्पष्ट वक्ते होते. स्पष्ट वक्ता हा गुण आहे, रागीट असणं हा दोष आहे.
रागीट नव्हते मामा, स्पष्ट वक्ते होते. आता स्पष्ट बोलणं हा जर कुणाला राग वाटत असेल तर तो त्याच्या बुद्धीचा प्रश्न आहे. मला हे नको हे जर स्पष्टपणानं सांगता आलं, तुम्ही असं का वागलात असं जर एखाद्याला स्पष्टपणाने विचारता आलं तर हा स्पष्ट वक्तेपणा आहे, हे रागावणं नाहीये. स्पष्ट वक्तेपणा हा गुण आहे. मामांजवळ फक्त मामा गुणांचीच खाण होते. दोष राहील कसा त्या जीवनचरित्रामध्ये? ज्या जीवनचरित्रावर जोग महाराजांचा वरदहस्त आहे, जी परंपरा ज्ञानोबारायांपासून चालत आली, ज्या परंपरेमध्ये मामांनी केवळ त्या परंपरेची वृद्धिंगतताच आपल्या आयुष्यामध्ये आपलं ध्येय मानून त्या संबंधानं जीवनचरित्राची निर्मिती केली, त्या जीवनचरित्रामध्ये दोष राहतील? कसे राहतील? कसे राहतील? राहणार नाहीत, राहणार नाहीत. मी जरा स्पष्ट बोलतो, मला क्षमा करा, पण आपण आपल्या आई वडिलांपासूनच झालो हे आपल्याला जेवढं स्पष्टपणानं कळतं तेवढ्याच स्पष्टपणाने मामांच्या जीवनचरित्रात दोष नाहीत हे कळलं पाहिजे. दोष नाहीतच. माणूस म्हणून दिसत असले तरी माणूसपणाची भांबच आहे. दोष नव्हते. मामा सगळं बाजूला करत होते. आपल्या मोक्षाचा मार्ग आपण सुकर केला पाहिजे. आपुली आपण, करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी, हे कीर्तनामध्ये आळवून म्हणणं वेगळं असतं. पण संसार बंधन तोडा वेगी म्हणल्यानंतर कुणी गाडी देतो म्हटलं तर नको म्हणणं, हे संसार बंधन तोडा वेगी हे आहे ना. आपलीच आपण सोडवण करून घेतली पाहिजे. उलट आपणच आपल्याला बांधून घेतो. आपण बांधवीला गळा असं आपलं चालू. आणि आपुली आपण करा सोडवण हे मामांचं जीवनचरित्र. बर, जेवढं आपण आपल्या भोवती विणत जातो पर्यायाने जन्मजन्मांतरात त्याच जाळ्यामध्ये अडकत जातो. सुटा याचा काही करीतो उपाय, तो हे देखे पाय गोवियले, असंच होत जातं. ते तुकोबाराय म्हणतात तसं. मामांनी हळूहळू हळू हे सगळं निवृत्त करायला प्रारंभ केला. वारकरी शिक्षण संस्थेची जबाबदारी मामांवर आली. ही जबाबदारी मामांनी मोठ्या आनंदानं स्वीकारली, मोठ्या आनंदानं. कारण या स्वीकाराच्या मागे मामांच्या अंतःकरणामध्ये गुरुसेवेचा भाव तर होताच, पण संत वाङ्मयाच्या चिंतनानं, शास्त्र चिंतनानं, वेदांताच्या चिंतनानं पुढची पिढी सुद्धा विशुद्ध अंतःकरणानं समाजसेवेकडे, संत सेवेकडे प्रवृत्त झाली पाहिजे. हा व्यापक मनोदय मामांच्या अंतःकरणामध्ये, हा संकल्प, मनसंकल्प मामांच्या अंतःकरणामध्ये होता. मामांनी वारकरी शिक्षण संस्थेची जबाबदारी स्वीकारली. आत्मीयतेने ते सगळं मामांनी केलं. जोग महाराजांना ही संस्था स्थापन करण्याच्या मागे जो उद्देश होता तो उद्देश मामांनी अधिक व्यापक बनवून त्या काळातल्या विद्यार्थ्यांसमोर, सहशिक्षकांसमोर मांडला. वारकरी शिक्षण संस्थेची नियमावली मामांनी तयार करून दिली, जी जोग महाराजांनी आधी तयार केलीच होती. मामांनी तिला व्यवस्थित नियमामध्ये बसवलं. वारकरी शिक्षण संस्था आजन्म चालली पाहिजे. विद्यार्थी येत राहिले पाहिजेत. त्या विद्यार्थ्यांनी आपलं जीवन इथं घडवलं पाहिजे. विद्यार्थ्यांचा ओघ इथं चालू राहिला पाहिजे. याच्याकरता विद्यार्थ्यांना एक जीवनाची शिस्त कळावी, अंतःकरणाला शिस्तप्रियता असावी. याकरता लौकिक आणि पारलौकिक अशा शिक्षणाचा समन्वय करून मामांनी वारकरी शिक्षण संस्थेचा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये विकास केला. आपण अभिमानानं आजही हे सांगतो की वारकरी शिक्षण संस्था ही जगतातली, महाराष्ट्रातली, भारतातली काही म्हणा, पण एकमेव अशी शिक्षण संस्था आहे जिथं विद्यार्थ्यांना कोणतीही फी द्यावी लागत नाही आणि इथल्या शिक्षकांना कोणताही पगार राहत नाही. कोणताही इथला शिक्षक पगाराच्या अपेक्षेने इथं कामाला येत नाही आणि इथं आपल्याला फी द्यावी लागत नाही, पण 2 वेळचं जेवण मिळतं म्हणून कोणी विद्यार्थी अन्नाच्या लालसेने या संस्थेत आतापर्यंत आला नाही. धाडसच नाही, त्या प्रांगणात पाय ठेवायचं धाडस नाही. स्वार्थापोटी जर शिक्षण संस्थेत कोणी येईल तर. वारकरी शिक्षण संस्थेचा मामांना जाज्वल्य अभिमान होता. ही संस्था या समाजाला दिशा देईल म्हणून या संस्थेचं उत्तरदायित्व मामांनी स्वीकारलं.
या संस्थेमधले विद्यार्थी कोणत्या अर्थाने तयार व्हावेत याच्याकरता मामानी फार काटेकोर प्रयत्न केले, त्याची रूपरेषा आखली, त्याचा विषयवार त्याचा विचार केला, कोणते विषय शिकवले जावेत, का शिकवले जावेत. आणि वारकरी शिक्षण संस्थेचा हा विकास करून एका विशिष्ट काळामध्ये मामांनी त्याही पदाचा भार आपल्या जीवनातून हलका केला. आता ही शिक्षण संस्था माझीच आहे. समाजाच्या कल्याणाकरता, विद्यार्थी घडवण्याकरता ही शिक्षण संस्था जर गुरुजींनी निर्माण केली असेल तर योग्य वयामध्ये योग्य काळामध्ये त्यागपत्र देऊन त्याच्याबद्दलचंही आपलं ममत्व आपण बाजूला ठेवलं पाहिजे. पण तरीही मामांच्या अंतःकरणामध्ये आयुष्याच्या अंतापर्यंत वारकरी शिक्षण संस्थेच्या विकासाची, वारकरी शिक्षण संस्थेच्या बद्दलच्या अंतःकरणामध्ये शेवटपर्यंत जे प्रेम होतं ते कायमच राहिलं. त्या प्रेमामध्ये कधी तरतम भाव निर्माण झाला नाही. मामांनी त्या पदाचा त्याग केला, मामांनी ते पद दूर केलं, पदावरून स्वतः निवृत्त झाले. पण मामांचं पूर्ण लक्ष संस्थेवर होतं, पूर्ण लक्ष. जोपर्यंत मामा होते तोपर्यंत तिथले मामांचे सहशिक्षक हे सुद्धा मामा आपल्याकडे लक्ष ठेवून आहेत या जाणीवेपोटीच राहत होते. अर्थात त्या काळातल्या शिक्षकांना आपण नियमात राहिलं पाहिजे याची भीती नव्हती, कारण तेही नियमात राहणारेच होते, त्यांच्या जीवनाला शिस्तप्रियता होतीच. पण तरी मामांचं आपल्याकडे लक्ष आहे याची भीती वाटण्यापेक्षा मामांचं आपल्याकडे लक्ष आहे याचा आधार वाटत होता. भीती वाटणं वेगळं असतं, आधार वाटणं वेगळं असतं. ते आपल्याकडे बघतात बरं का, आपण नीट वागलं पाहिजे ही भीती आहे. आणि मामांचं संस्थेवर लक्ष आहे, संस्थेला काही कमी पडायचं नाही हा आधार आहे. मामांचं लक्ष हे भीती दाखवण्याकरता नव्हतं, मामांचं लक्ष हे आधार देण्याकरता होतं. संस्थेला आधार लागतोच, कोणती संस्था असेल आधार लागतोच. ती स्वायत्त असली तरी आधार लागतो, कुठल्याही काळात लागतो. वारकरी शिक्षण संस्थेला कुणाच्या आधाराची गरज नाही असं नाही. आपल्यालाही संतांच्या कृपेच्या आधाराची गरज आहेच की नाही? आपल्यालाही ज्ञानेश्वरीच्या कृपेची गरज आहेच का नाही? बाबा जरी आता अध्यक्ष नसले तरी बाबांचं तिथं राहणं हा आपला आधार आहे का नाही? आहेच ना. नुसतं त्यांचं अस्तित्व तिथं बसून राहणं हे सुद्धा मनाला केवढा दिलासा देणार असतं. काही नाही, आम्हाला चिंता नाही का, कुरेकर बाबा आहेत ना, काही कमी पडत नाही. अरे ते असताना आपल्याला कमी पडलं तर देवाचा अपमान आहे, तो देवाचा अपमान आहे, तो आपला नाही. आपण प्रयत्न करतोच आहोत, पण आपल्याला बाबांच्या असण्याचा एक आधार आहे. नुसतं सकाळच्या वेळेला ते दिसले तरी सुद्धा आपला दिवस चांगला जाईल याचा विश्वास वाटतो की नाही? वाटतो, आजही वाटतो आपल्याला, आजही वाटतो. कित्येक वेळेला आपण हे अनुभव घेतलेत. सकाळच्या वेळेला त्यांचं दर्शन झालं, आनंद वाटतो, आनंद वाटतो. सकाळच्या वेळेला माऊलींचं दर्शन झालं, आनंद, आनंद वाटतो, आधार वाटतो. तसं मामांचं लक्ष आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संस्थेकडे होतच. पण मामा आपल्याकडे बघतायत म्हणून कापत 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 चळचळ चळचळ कापतच आपण तिथे शिकवलं पाहिजे आणि तिथं राहिलं पाहिजे असं विद्यार्थ्यालाही वाटलं नाही आणि शिक्षकालाही वाटलं नाही. उलट मामांचं आपल्यावर लक्ष आहे याचा आधार वाटत असे, आधार वाटत असते. आपण जर कुठं चुकलो तर आपल्याला योग्य भूमिकेवर आणणारा कोणीतरी महात्मा आपला पाठीराखा म्हणून उभा आहे. मामांच्या अस्तित्वाचा मोठा प्रभाव संस्थेवर त्या काळात होता. आजही आपल्याला असं वाटतं की संस्थेच्या दृष्टीनं मामांचं जाणं नाहीच आहे. अजूनही जोग महाराजांचं मामांचं लक्ष संस्थेवर आहे, आपल्याला वाटतंच की नाही? वाटतं. आणि ते एका अर्थानं खरंही आहे. वारकरी शिक्षण संस्थेचा पदभार मामांनी स्वीकारला, पण तो स्वीकारून जे कार्य करणं अपेक्षित आहे ते कार्य करून मामा तिथूनही अलिप्त झाले. निवृत्त झाल्यानंतर तशाही अर्थानं मामांच्या प्रवचन कीर्तनाला जास्त वेग आलाच होता, उधाण आलंच होतं. कारण आता नियमाचं वेळेचं बंधन राहिलं नव्हतं. महाविद्यालयामध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 5 ही सेवा देणं अपरिहार्य होतं.
कारण आपण संस्थेत आहोत, संस्थेचे सेवक म्हणून इथं आहोत, तर आपल्याला ते करणं अपरिहार्य आहे, ते करावं लागत होतं. पण निवृत्त झाल्यानंतर 9 ते 5 हा वेळ सुद्धा शिल्लक राहिला. मग आता तर जास्त कार्याला वेग आला. मामांचं जे कार्य संस्थेपुरतं मर्यादित होतं, जे कार्य व्यक्तीपुरतं मर्यादित होतं, आता त्या कामाला समाजाभिमुखता आली. ते काम अधिक मोठ्या रूपानं प्रकट झालं, अधिक मोठ्या रूपानं. जोग महाराजांपासून चालत आलेली ही परंपरा मामांच्या रूपानं गंगा जशी शतमुखानं प्रवाहित व्हावी, तसं मामांच्या रूपानं ही विद्या गंगा शतमुखानं प्रभावित झाली, प्रवाहित झाली. मग त्याच्यामध्ये पाश्चात्य तत्वज्ञान, पौर्वात्य तत्वज्ञान, तत्वज्ञानाचा विचार, सांगोपांग विचार, आचरणाचा विचार, आपल्या वैयक्तिक जीवनाचा विचार आणि सामाजिक जीवनाचा विचार, हा सर्व विचार एका प्रगल्भ रूपानं समाजासमोर उभा राहायला लागला. मामांच्या जीवनचरित्राचा विचार करताना ज्या पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टी पाहतो, वारकरी शिक्षण संस्थेचा पदभार स्वीकारला, शिक्षण प्रसारक मंडळीचा पदभार स्वीकारला, त्यानंतर त्यांनी हे केलं, ते केलं, अमुक केलं, स्वातंत्र्याच्या चळवळीत योगदान दिलं, हे सगळं जसं आपण ऐकतो आहोत, जसा त्यांच्या जीवनचरित्राचा एक ढोबळमानानं ठळक ठळक उल्लेख करतो आहोत, तसा आणखीन एक विचार आपल्याला करावा लागेल. तो म्हणजे मामांकडून झालेली ग्रंथ निर्मिती. कीर्तन प्रवचन करणं वेगळं आणि ग्रंथ निर्मिती करणं वेगळं. मी थोडा फरक करतो त्याच्यामध्ये. तत्वज्ञानाच्या दृष्टीने आपल्याला त्याची संगती वेगळ्या अंगाने लावता येईल. शेवटी आपण बोलतो ते शब्द म्हणून विषयाचा विचार केला आणि मुख म्हणून कर्मेंद्रियाचा विचार केला, तर कर्मेंद्रियातून शब्दाची उत्पत्ती जर मानली तर शब्द जड होतात. कारण कार्य आहेत. कार्य म्हटलं की त्याला जडत्व येणं स्वाभाविक आहे. शब्द हे कार्य आहेत, जड आहेत. आकाशाचा गुण आहे. शब्द गुणकम आकाशम आपण वाचतो ना, नायक म्हणतात शब्द गुणकम आकाशम. शब्द हा आकाशाचा गुण आहे. शब्द तरी आकाशाचा, परी कपाळी पिटे मेघाचा. ज्ञानोबराय म्हणतात शब्द तरी आकाशाचा आहे. ज्या महाभूतापासून जी तन्मात्रा निर्माण होते, त्या महाभूतापासून निर्माण झालेल्या इंद्रियाकडूनच ती त्या तन्मात्रेचा भोग घेता येतो. पंचकरणाचा नियम मान्य आहे. मुखातून शब्द उत्पन्न होतो. आकाश नावाच्या महाभूतापासून निर्माण झालेल्या ज्ञानेंद्रियाकडून त्याचं ग्रहण होतं. शब्द कानाकडून ग्रहण केला जातो, मुखातून उत्पन्न होतो. कार्यदृष्टीनं शब्द आकाशामध्ये निर्माण होतो, आकाशामध्ये विलीन होतो. आपण कीर्तन प्रवचन करतो, रोज बोलतो, शब्द उच्चारला की आकाशामध्ये विलीन होतो. काय अस्तित्व राहिलं त्या शब्दांचं? ज्यांच्या कानामध्ये तो गेला त्याच्यावर जर काही परिणाम झाला तर परिणाम रूपानं शब्दाचा परिणाम टिकेल. शब्द नाही टिकला, शब्द टिकत नाही, आकाशामध्ये विलीन होऊन जातो. आकाशामध्ये विलीन होऊन गेला, शब्दाचं अस्तित्व संपलं. म्हणून दिलेले शब्द विसरून जातात माणसं. कारण शब्दच आहे, शब्द गुणकम आकाशम. काय उपयोग आहे त्याचा? गेले, विलीन झाले आकाशामध्ये, काय करायचं त्याचं? नुसतेच शब्द असतात. म्हणून काल रात्री कोणता अभंग होता म्हटलं तर दुसऱ्या दिवशी सांगता येत नाही. का? शब्द गुणकम आकाशम. गेले, आकाशामध्ये विलीन होऊन गेले. आपण चिंतन करतो, मांडतो, तळमळीनं मांडतो, वेदांताच्या प्रक्रिया त्याच्यामध्ये सांगतो. समाज हिताकरता ज्या विचारांची पेरणी करणं आवश्यक आहे, तुकोबारायांच्या शब्दांना आधार म्हणून, अधिष्ठान म्हणून त्या शब्दांच्या भूमिकेवर आपण काही विचार विस्तृतपणाने मांडतो. हे सगळं जरी खरं असलं तरी हे शब्द कीर्तनात रात्री उच्चारलेले, दिवसा उच्चारलेले, आता तिन्ही त्रिकाळ कीर्तन करायची पद्धत आहे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, दुपारन संध्याकाळच्या संधी काळात, सकाळन दुपारच्या संधी काळात पद्धत आहे. कारण कीर्तनाच्या वेळेत महाराजांनी उपस्थित राहावं हा नियम नाही. महाराजांना ज्या वेळेला वेळ आहे त्या वेळेला कीर्तनाने यावं असं आहे. वाईट नाही. दिवसात कोणत्या वेळेला नामस्मरण करावं काही बंधन आहे काय? काळ वेळ नामोच्चारिता नाही, पण नाम म्हणजे कीर्तन, काळ वेळ नाही. आमच्याकडे तिकडं त्या फळेकरांच्या फडावरती
मोतीराम महाराजांच्या फळावरती जागराच्या दिवशी रात्रभर कीर्तन होतं, रात्रभर कीर्तन. मारुती महाराज होते दस्तापूरकर, कोणत्याही वेळेला त्यांचं कीर्तन व्हायचं, कोणत्याही वेळेला, किती रात्र असू दे. रात्री 2 कीर्तनाची वेळ आहे काय, मारुती महाराज करत असत. रात्री 2 वाजता कीर्तन, किती वेळ, अर्धा तास 1 तास, जेवढा होईल तेवढा वेळ. मला त्या याच्या कीर्तन होतं, काल्याचं कीर्तन, म्हणून मी रात्री गेलो. रात्री 1:30 वाजता पोचलो, तेव्हा मारुती महाराज तिथं ते पलंग टाकून त्याच्यावर बसलेले होते. मी आल्यावर मला म्हणलं, महाराज नकर कीर्तन करताव काय. मी म्हणलं, मी या वेळेला कीर्तन करत नाही, आणि या वेळेला मी कीर्तन केलं आणि देवाला कळालं तर देव म्हणेल माझा मारुती सोडून या वेळेला कीर्तन करणारा कोण उपजला. मारुती महाराज कोणत्या वेळेला, सकाळी 3:30ला कीर्तन, पहाटे, रात्री 2 वाजता कीर्तन, रात्रभर कीर्तनाच्या पद्धती आहेत. गोष्ट खरी आहे. मामाई पूर्वी 3-3, 4-4 तास कीर्तन करत असत. त्यांच्या चरित्रात वर्णन आहे. 3-3 तास कीर्तन आमच्याकडे झालेली, आमच्याकडे नोंद आहे. 3 तास कीर्तन मामा सहज करत असत. पण 2 तासाची कीर्तनाची मर्यादा आज जी आपल्याला आपण लावून घेतलेली आहे, ही 2 तासाची मर्यादा मामांनीच घालून दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. आज आपण 7 ते 9 म्हणतो, 9 ते 11 म्हणतो, 6 ते 8 म्हणतो, सकाळी काल्याचं कीर्तन 9 ते 11, 8 ते 10 म्हणतो. ही सगळ्या कीर्तन आहे, हे 2 तासात कीर्तन झालं पाहिजे, ही पद्धत मामांनी घालून दिलेली आहे संप्रदायाला. आजही आमच्याकडे मराठवाड्यामध्ये 2 तास कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराला कीर्तनकार म्हणतच नाहीत. चांगलं 3-3.5 तास कीर्तन झालं तर हा मग जरा बरं आहे असं म्हणतात आमच्याकडे अजूनही खेड्यामध्ये. बरोबर आहे अनिल महाराज, अजूनही आमच्याकडे अशी पद्धत आहे. मामापूर्वी 3-3 तास कीर्तन करत असत. पण नंतर जेव्हा प्रकृतीचं कारण उपस्थित झालं आणि मामांना हे जेव्हा कळालं की 3 तास कीर्तन करून एवढी शक्ती वाया घालवण्यापेक्षा 2 तास कीर्तन करून जास्त काळ कीर्तन करत राहणं आणि समाजाला उद्बोधन करत राहणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून 2 तासावर मामांनी ती वेळ आणली, मामांनी आणलेली आहे ती वेळ. 2 तास दुसऱ्या कोणाने दाखवलेलं नाही आहे. आज सरसकट सगळीकडे 2 तास कीर्तन आहे. ही मामांची कृपा आहे आपल्यावर. अर्थात ते 2 तासही कसे निघतील अशी भीती असतेच, पण 2 तास तरी कमीत कमी व्हावं अशी मामांची त्यावेळेला इच्छा. काही काही वेळेला असं होतं, हे 2 तास कसे जातील, अभ्यास झालेला नसला किंवा ज्याचं ऐकून आपण करतो तोच समोर येऊन बसला की मग हे 2 तास कसे जातील ही भीती राहतेच ना. मामापूर्वी करत असत. 2 तासाची मर्यादा घालून घेतली. कीर्तन प्रवचनाला उधाण आलं, उधाण. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, या समर्थांच्या वचनाप्रमाणे मामाने महाराष्ट्रात असा मोठा सप्ताह झाला नाही की त्या काळामध्ये मामांच्या कीर्तनाशिवाय तो पूर्णतेला गेला. असा सप्ताह झाला नाही. पण मोठा सप्ताह आहे म्हणून जावं आणि खेड्यातल्या सप्त्याला जाऊ नये असे नियम मामांच्या जीवनात कधीच नव्हते. जो पहिल्यांदा येऊन तारीख घेऊन जाईल त्याला कीर्तन. ऍडजस्ट नव्हतंच. जो पहिला येईल तारीख घेऊन जाईल त्याच्याकडे कीर्तनाला जाणं, त्याच्या तिथे जाऊन सेवा करून येणं याला प्राधान्य. नंतर कितीही काही मोठं असलं तरी सुद्धा माझी तारीख गुंतलेली आहे, काय करणार, त्या लोकांना मी दिलेली आहे. मामांच्या तब्येतीवर याचा परिणाम व्हायचा तो झालाच, झाला नाही असं नाही. पण हे सगळं करताना, हे सगळं चिंतन करताना मी आत्ता मामांच्या त्या अवस्थेपर्यंत येऊन थांबणार आहे, मामांच्या आजारपणापर्यंत येऊन थांबणार आहे आणि उद्या मग या सगळ्याचा गोषवारा आपल्या समोर मांडणार आहे. त्याचं कारण आहे मी नंतर सांगेन आपल्याला. हे सगळं करताना शब्दाच्या ज्या भूमिका असतात कीर्तनामध्ये, तो शब्द आकाशाचा गुण असल्यामुळे तो शब्द तिथं निवृत्त होतो. गोष्ट जरी खरी असली तरी सुद्धा ते शब्द जेव्हा लिहून ठेवले जातात तेव्हा ते शब्द आकाशाचा गुण म्हणून आकाशामध्ये नष्ट होत नाहीत. म्हणून जे लिहून ठेवलं जातं त्याला अक्षर म्हणतात. त्याला नष्टता निर्माण होत नाही, ते नष्ट होत नाही, निवृत्ती निर्माण होत नाही. अक्षर रूपात काही वाङ्मय मामांनी निर्माण केलं. त्याच्यामध्ये काही जी पुस्तकं मामांनी लिहिली ती हेतुतः लिहिली आहेत. पुस्तक लिहायचं म्हणून त्यांची योजना झालेली आहे.
आणि अध्यात्मशास्त्राची मूलद्रव्ये मूलतत्वे, ईश्वरवाद, या ज्या आता अध्यात्मशास्त्राची मूलतत्वे हे किंवा प्लेटो आणि ज्ञानदेव आणि प्लेटो हे पुस्तक, ही पुस्तकं ही एका अर्थाने जर बघितलं तर ही व्याख्यानांना पुस्तक रूप दिलं गेलंय. ही वास्तविक मामांनी दिलेली व्याख्यान आहेत. पण बोलणं वेगळं असतं आणि लिखाण वेगळं असतं. या दोन्हीच्या मर्यादा वेगळ्या आहेत. बोलताना मनुष्य थोडंसं पसरट बोलतो, थोडंसं पाल्हारिक बोलतो, थोडंसं इकडचं तिकडचं बोलतो आणि मग विषयावर येऊन पुढे तो विषय चालू ठेवतो. पण लिहिताना तसं करता येत नाही. लिहिताना एकसंधता लागत असते. पण मामांचं ज्ञानदेव आणि प्लेटो वाचलं, अध्यात्मशास्त्राची मूलतत्वे वाचलं तर सांगितल्यावर कळतं की ही व्याख्यान आहेत आणि नंतर त्यांना अक्षरबद्ध करण्यात आलं म्हणून. इतकी ती काटेकोर विषयाला धरून आहेत. विषयाला सोडून बोलणं मामांना मान्य नव्हतं आणि नंतरच्या काळामध्ये वेळेला सोडून बोलणं हेही मामांना मान्य नव्हतं. मला 12:30 पर्यंतच सांगितलं होतं. पालघरला जेव्हा सप्ताह होत असे, मामा प्रत्येक कीर्तनाला समोर बसत असत. कीर्तनकाराला काय वाटत असेल, वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवम संस्कृते हस्तात वक्चैव परिदय, आणि तिथं बसताना मामा गजराचं घड्याळ घेऊन बसत असत. 2 तासाचा गजर लावलेला असे आणि त्याचे 2 तास संपले की तो गजर वाजत असे आणि गजर वाजला की मामा फक्त कीर्तनकाराकडे बघत असत, काहीच बोलत नसत. पण त्याच्या बघण्याचा परिणाम म्हणून सगळं अंग ओलं होत असे. त्यांच्या बघण्याचा झाले 2 तास संपले. मामांनी काही ग्रंथ निर्मिती केली. त्याच्यामध्ये ज्ञानदेव आणि प्लेटो हे व्याख्यान आहे. अध्यात्मशास्त्राची मूलतत्वे ही नागपूर विद्यापीठातली व्याख्यान आहेत. ईश्वरवादाचा जो विचार केलाय तो योग जोशींच्या प्रसाद मासिकामध्ये मामांनी जी लेखमाला लिहिली होती त्या लेखमालेचं पुस्तक नंतर करण्यात आलेलं आहे. प्रवचन कीर्तनांच्या ज्या मालिका आहेत त्या मामांनी केलेल्या कीर्तनावरून उतरून घेऊन, त्यांच्या टिपणावरून उतरून घेऊन हे केलेलं आहे. पण ही सगळी ग्रंथ निर्मिती होताना तो प्रत्येक ग्रंथ मामांच्या नजरेखालून गेलेला आहे, हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ज्ञानदेव आणि प्लेटो करताना मामांनी ते प्रत्येक अक्षरानक्षर त्याच्यातलं वाचलेलं आहे. त्याच्यात योग्य पद्धतीनं त्याचं हे केलेलं आहे. काय नको काय जास्त हे तपासून बघितलेलं आहे. अक्षरानक्षर मामांनी तपासलंय आणि मगच मामांनी त्याला परवानगी दिली आहे. म्हणून ते साचबद्ध झालंय, म्हणून ते नियमात बसलेलं आहे. पण ही पुस्तकं निर्माण करताना मामांनी पुढच्या अनंत पिढ्यांना विचाराचा ठेवा दिलेला आहे. केवळ कीर्तनातून प्रसारित होणारा विचार आणि पुस्तकातून येणारा विचार हा पिढ्या पुढे चालत राहतो. कीर्तनातून येणारा विचार हा तत्कालीन श्रोत्यांना उपयोगाला ठरतो. म्हणून अशा ग्रंथ निर्मितीच्या संबंधानं ज्ञानोबराय बोलतात. आणि ग्रंथोपजीवीये हे विशेष लोक जे आहेत, जे ग्रंथ निर्माण करतात आणि ग्रंथावर उपजीविका करतात, म्हणजे ग्रंथानुसार आपलं जीवनचरित्र घडवतात, त्या लोकांच्या बाबतीत ज्ञानोबराय दृष्टादृष्ट विजय होवावे जी म्हणतात. त्या ग्रंथोपजीवीमध्ये विशेष लोकांमध्ये मामांचा क्रमांक आहे. कारण मामांनी ग्रंथ निर्मिती केली. नुसतं कीर्तन प्रवचन करून शब्द आकाशामध्ये विलीन केले नाहीत. आपल्यासारख्या पुढच्या अनंत पिढ्यांना मामांनी दिशा दिलेली आहे, मार्गदर्शन केलंय. विचार कसा करावा, कोणता करावा, कोणत्या पद्धतीनं करावा, हे सगळं मामांनी या ग्रंथातून मांडलं. आणि याचा व्हायचा तो परिणाम, या दगदगीचा, या कार्याचा वेळ काळ न बघता, मामांना कीर्तन करायचं असेल दिवसभर वारीत वेळ मिळायचा नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल आज. रात्री सगळे झोपल्यानंतर मामा 2 वाजता उठत असत. आपल्याला रात्री कोणत्या अभंगावर कीर्तन करायचंय त्या कीर्तनाचं चिंतन करत असत. प्रसंगी त्याचं थोडंसं टिपण लिहून काढत असत. आणि 2 ते 3, 3:15 पर्यंत हा कार्यक्रम उरकल्यानंतर पुन्हा झोपत असत आणि 5 वाजता उठत असत. कुणाला तळमळ एवढी? लोकांना कीर्तन ऐकवायचं असेल तर रात्री 2 वाजता मला उठलं पाहिजे. कुणाला वाटतं असं? अभंगाचं चिंतन करून अभंग सादर करावा कुणाला वाटत नाही. वेळ मिळत नाही. दिवसभर लोकांची रीघ असायची, दिवसभर काहीतरी बोलणं व्हायचं, दिवसभर कोणी ना कोणीतरी येऊन वेळ घ्यायचा. बरं, लोकांना वेळ असतो हो, मामांना कुठं वेळ आहे? पण लोकांना वेळ असतो तरी सुद्धा यांना वेळ नसतो याचा विचार लोक करत नाहीत. रिकाम्या वेळेत वेळ खातात. मामांना वाईटही वाटायचं, पण मामा थोडे नाही म्हटलं तरी थोडे मामा भिडस्त होते. पटकन कुणाला तरी चल निघ इथून असं म्हणत नसत सुरुवातीला. येऊ दे, राहू दे,
मामा आजारी पडल्यानंतर पहिल्या वेळेला ते त्यांच्या बरोबर ते नाना होते, कोठेकर नाना नाही, त्यांच्या आधीचे. तर ते मामांना त्यांनी सांगितलं, पा तुमच्या विश्रांतीच्या वेळेला मी कुणालाही सोडणार नाही, लक्षात ठेवा, तुमची विश्रांती झाली पाहिजे. जरा त्यांनी जबरदस्ती केली. आणि दुसऱ्याच दिवशी एक गृहस्थ आले, ते आज जाणार. तेवढ्यात त्या नानाने सांगितलं, पा तुम्ही आज जाऊ नका बरं का, त्यांची विश्रांती चालू आहे, तुम्ही बसा, विश्रांती झाल्यावर ते भेटतील. हे मामांनी आतल्या खोलीतून ऐकलं आणि मामांनी त्यांना सांगितलं, येऊ द्या येऊ द्या, बिचारे लांबून आलेत. आता काय करता? किती जरी नियम म्हटले तरी मामांचा भिडस्तपणा, त्यांचा लोकसंग्रह इतका दांडगा होता, दिवसभर वेळ मिळायचा नाही. मग कीर्तनाचं चिंतन करायचं कसं? आणि ग्रंथ अभ्यासूनच कीर्तन करावं असा तुकाराम महाराजांचा तर दंडक आहे. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन. कीर्तन करायचं असेल तर ग्रंथ पाहिले पाहिजेत, त्याची प्रमाण शोधली पाहिजेत, प्रमाण वैविध्य असलं पाहिजे, विविध प्रमाणातलं भावसौंदर्य अर्थसौंदर्य लक्षात घेतलं पाहिजे, ते योग्य पद्धतीनं मांडलं पाहिजे. त्याच्याकरता वेळ कुठे? मग आपली झोप कमी करायची, रात्री 2 वाजता उठायचं नाही. विद्यार्थी येतात कीर्तनाला, त्यांना अभंगातून चांगलं काहीतरी मिळालं पाहिजे, परिश्रम घ्यायचे. याचा व्हायचा तो परिणाम मामांच्या प्रकृतीवर झाला आणि मामांना त्याचा त्रास व्हायला लागला. हा जो त्रास मामांना नंतरच्या काळामध्ये सुरू झाला, या त्रासाने, या हृदयविकाराने मामांची पाठ शेवटपर्यंत सोडली नाही. उदराचा त्रास व्हायला लागला, पोटाचा त्रास व्हायला लागला. उदरशूल फार त्रास द्यायचं. पोट दुखणं हे लोकांचा विश्वास बसत नाही, पण फार त्रासदायक असतं. माझं पोट दुखतं असं म्हटलं की लोकांना वाटतं काहीतरी खोटं बोलतोय, कारण हेच कारण सांगून शाळा बुडवलेली आहे. त्याच्यामुळे या विधानावर कोणाचा विश्वास नसतो. पोट दुखतं, पोट दुखतं, काही करता येत नाही. पण त्याचा इतक्या प्रचंड वेदना मामांनी सहन केल्या आहेत. डॉक्टर झाले, वैद्य झाले, सगळे झाले, जे जे करता येतील ते ते उपाय केले. उदरशूल मामांचं थांबलं नाही. त्रास व्हायचा, हृदयाचा विकार होताच थोडासा, त्याचा त्रास व्हायचा. फारशी दगदग सहन व्हायला लागली नाही. हळूहळू शरीरही थकत चाललं आणि या थकत्या शरीराने मामांच्या कार्यावर नाही म्हणलं तरी बंधनं टाकली. मग एवढा वेळ कीर्तन करण्यापेक्षा 2 तास करा. मग 2 तास कीर्तन करणंही अवघड चाललं, मग बसून करा. मामांनी शेवटच्या काळामध्ये बसून कीर्तन केलं. काही ठिकाणी आमच्याकडे मामा आले, त्यांना उभं राहून कीर्तन तर शक्यच नव्हतं, बसून कीर्तन करायला लागले. पण बसून कीर्तन करतानाही शेवटी डोक्यावरचा फेटा, त्याचंही ओझं वाटायला लागलं, घाम यायला लागला त्याच्याने. कान झाकले जातात, डोकं झाकलं जातं, घाम यायला लागला. मामांनी फेटा काढून डोक्यावर टोपी ठेवून कीर्तन केलं. नियम महत्वाचे असतात. नियमाचा आग्रही असावा, पण नियमाचा अट्टहास नसावा. मामांचं कारण महत्व कशाला आहे? मी फेटा बांधून कीर्तन करतो, याला महत्व आहेच आहे. फेटा असला पाहिजे, संप्रदायाचा नियम आहे म्हणून असला पाहिजे, मान्य आहे. पण तोच फेटा जरी योग्य असला तरी त्या कालामध्ये मामांना त्रासदायक ठरत असेल तर मामांचं कीर्तन महत्वाचं आहे का तो नियम सांभाळणं महत्वाचं आहे? मामांचं कीर्तन महत्वाचं आहे, कारण नियम व्यक्तिपुरता असतो. मामांच्या कीर्तनानं हजारांचं कल्याण, 1000 लोकांचं कल्याण, हजारो लोकांचं कल्याण होत होतं. मग एकाच्या नियम न पाळण्यातून 1000 लोकांचं कल्याण होत असेल तर मामांनी तो नियम त्या काळापुरता बाजूला ठेवा. पण असं म्हटलं नाही, मी घातली ना टोपी, घाला, काय होतं तुम्हाला, मी नाही का घातली, माझं कुठं काय झालं, असं म्हणून प्रचार नाही केला. त्याचा आग्रह धरला, तो फेटा असलाच पाहिजे याचा. पण ज्या वेळेला मामांना तेही जमलं नाही, त्या वेळेला त्याचंही ओझं व्हायला लागलं. मामा कोट घालत असत, उपर्ण गळ्यात, डोक्यावर काळी टोपी असायची. व्यासपीठावर बसून मामा कीर्तन करायचे, प्रवचन करायचे. मामांचा आग्रह पहिल्यांदा प्रवचनाचाच होता. आता मला फेटा बांधणं होत नाही, कीर्तन करणं होत नाही, मग प्रवचन करतो. पण लोकांना प्रवचनात स्वारस्य नाहीच आहे. लोकांना स्वारस्य असतं कीर्तनातच. कशामुळे देव जाणे. कदाचित भावप्राबल्य कीर्तनात असतं, प्रवचनात ज्ञानप्राबल्य असतं म्हणून असेल कदाचित. पण मामांचं कीर्तन व्हावं, ही भूमी पवित्र व्हावी, मामांची तशी कीर्तनं सुरू झाली. हळूहळू त्याचाही त्रास मामांना व्हायला लागला आणि मामांना मोठा आजार सुरू झाला. त्या आजारामध्येच मामांनी आपला देह सद्गुरूचरणी समर्पित केला. तो समर्पित कसा केला? मामांचा देहत्याग झाला. तो देहत्याग झाला हे निसर्ग नियमानुसार झालं. हे जरी खरं असलं तरी हा निसर्ग नियम मामांनी स्वतःनी ठरवला होता. कधी जायचं, काय करायचं ते त्यांनी त्यांच्या नियमानुसार जे काही ठरवलं असेल ते असेल. पण मामांचं मरण, मामांचं जाणं
हे सुद्धा एक वैभवशाली संस्कृतीचं प्रतीक होतं. ज्ञानोबारांनी स्पष्टपणाने म्हटलंय, देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. जन्माचा सोहळा सगळीकडे होतो, मृत्यूचा सुद्धा सोहळा व्हावा हे मामांनी आपल्या जाण्यातून दाखवून दिलं. म्हणून मामांचा हा सोहळा याच्यावर मला थोडंसं भाष्य करायचंय. त्याच्याकरता उद्याचा सगळा वेळ मी त्याच्याकरता राखून ठेवलाय. मामांचं जाणं मला विस्तारानं सांगायचंय, त्यामुळे त्या विषयाचा विस्तार आपल्याला करायचा आहे. तो उद्याच्या चरित्र चिंतनामध्ये आपण करू. एकूण मामांचं जीवनचरित्र हे लौकिकातून सुरू झाल्यासारखं दिसलं, अलौकिकापर्यंत गेल्यासारखं दिसलं, पण मामांचं चरित्र लौकिक आणि अलौकिक या द्वंद्वाच्या पलीकडचं होतं हे मात्र नक्की आहे. त्या अशा जीवनचरित्राचा विचार आपण करतो आहोत. आपल्याला त्यांचं चरित्र सांगता येतं, ऐकता येतं, हेही आपलं भाग्य म्हटलं पाहिजे. आणि मग हळूहळू मामांनी आपला देह समर्पण केला, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. तो उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये मी करतो. आजच्या पुरता मी इथे थांबतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु